तर आता आपण पाहणार आहोत विमलेश्वर मंदिर. हे देवगडला आहे, वाडे या गावात. आणि आता आपण सरळ पुढे चाललोय आणि हे बाजूला झरा आपण बोलतो पण याला ओहोळ म्हणतात. आणि हे समोर दिसणारं प्रचंड असं सुंदर देखावा असं शिवलिंग मंदिर, विमलेश्वर मंदिर. आणि हे झऱ्याच्या इथे गायीच्या मुखातून पाणी येते असं या ठिकाणी आपल्याला दिसतोय. आणि हा आपण चाललेलो आहे तो हा पूल आहे. हा खूप जुन्या कोकणातील देवगड तालुक्यात वाडे गावचे श्री देव विमलेश्वर मंदिर हे एक जागृत देवस्थान आहे. या मंदिरात अत्यंत उत्सवपूर्ण वातावरणात महाशिवरात्र साजरी होते. हे मंदिर म्हणजे प्रत्यक्षात एक कोरीव लेणीच आहे. साधारण 15 मीटर उंच व 100 मीटर लांब अशा कातळी खडकात हे मंदिर कोरलेले आहे. या कातळात चर मारून मंदिरासाठी वेगळा भाग देण्यात आला आहे. या मंदिराकडे थोडे दुरून पाहिले तर सर्वप्रथम दोन्ही बाजूंना असलेले 2 प्रचंड हत्ती नजरेत भरतात. मंदिरासमोर प्रशस्त असे पटांगण आहे. या पटांगणातून 7-8 पायऱ्या चढल्यावर या मंदिराचे पहिले प्रवेशद्वार लागते. या प्रवेशद्वारातून आत गेल्यानंतर एक छोटासा चौक आहे. या चौकातून आत जाण्यासाठी आणखी एक प्रवेशद्वार आहे. यातून आत गेल्यावर एक प्रशस्त असा चौक आहे. या चौकात दोन्ही बाजूंना 3-3 दगडी खांब आहेत. या चौकातून पुढे गेल्यावर गाभाऱ्यात जाण्यासाठी पायऱ्या लागतात. या पायऱ्या चढून गेल्यावर आपण गाभाऱ्यात प्रवेश करतो. हा गाभारा म्हणजे 10 ते 12 फूट व्यास असलेला एक गुहा आहे. गाभाऱ्याची उंची जेमतेम 7 फूट होईल. गाभाऱ्याच्या मध्यभागी भगवान शंकराची संपूर्ण काळ्या दगडाची पिंडी आहे. हे शिवलिंग स्वयंभू आहे. या मंदिराचे पहिले वैशिष्ट्य म्हणजे मंदिराच्या खालच्या बाजूने बारमाही वाहणारा ओहोळ आहे. देवाची पूजा व पिण्यासाठी याचे पाणी वापरतात. 12ही महिने हा ओहोळ वाहत असतो. या मंदिराचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे पावसाळ्यात ज्यावेळी ओहोळाचं पाणी गढूळ होते त्यावेळी मंदिराच्या उजव्या बाजूला असलेल्या हत्तीच्या पायथ्याजवळ एक झरा आपोआप सुरू होतो. या झऱ्याचे पाणी स्वच्छ, मधुर व थोडेसे दुधाच्या रंगाचे असते. स्थानिक लोक या झऱ्याला प्रेमाने गंगा आली असे म्हणतात. या मंदिराचे तिसरे वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण हिंदुस्थानात उंचावर शिवलिंग वसलेले हे एकमेव मंदिर आहे. या शिवलिंगावर कितीही जलाभिषेक केला तरी हे पाणी तेथेच मुरते.
या विमलेश्वर मंदिराच्या आपण नतमस्तक होऊन बाहेर पडत असतो त्यावेळी आपणास आवाज ऐकू येतो, तो म्हणजे वटवाघळांचा आवाज आपणास ऐकू येतो. त्यावेळी आपली सहज नजर वरती जाते छताकडे. त्यावेळेस आपणास असंख्य असे वटवाघूळ पाहावयास मिळत आहेत. आणि हे वटवाघूळ खूप जुन्या काळापासून या ठिकाणी तग धरून बसलेले आहेत. हे सुद्धा आपण या ठिकाणी पाहाल. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आपणास कसा वाटला हे आपण कमेंटमध्ये सांगायचं आहे. त्याचबरोबर लाईक सबस्क्राईबर जरूर करायचं आहे. कोकण पॅराडाईस हा माझा चॅनल आहे, यूट्यूब चॅनल आहे. याला सबस्क्राईबर, लाईक, कमेंट जरूर करा आणि बेल आयकॉन जरूर दाबा.